मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळला। घरावरती दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू। अल्ट्रा सेन्सर मशीनने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू। घाटकोपरमधल्या घरांवरती डोंगराचा भाग कोसळल्यामुळे अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता। अग्निशमन दल आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घाटकोपरमधल्या दरड कोसळल्याच्या दुर्घटनेची पाहणी केली आहे। घटनास्थळी जाऊन त्यांनी बचाव कार्याची पाहणी केली, तसंच स्थानिकांशी संवाद साधला। घाटकोपरमधल्या दरड दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला। आपले कुटुंबीय दरडीखाली अडकल्याची माहिती मिळताच नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरीमध्ये दापोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काळकाई कोंड इथे संरक्षक बांध घरावरती कोसळलाय। सुदैवाने कोणत्याही पद्धतीची जीवितहानी झाली नाही। प्रशासनाकडून धोकादायक भागांची पाहणी करण्याच्या सूचना। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। अचानक मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। सांगली जिल्हा बँकेच्या ठरावासाठी दमदाटी करून धमक्या दिल्या जात आहेत। जयंत पाटलांचा दावा। सहकारामध्ये गुन्हेगारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश करता कामा नये, जयंत पाटलांचं वक्तव्य। पुणे महापालिका जमीन व्यवहाराबाबत जाणीवपूर्वक त्रास देते। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा आरोप। कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागूनही महापालिका प्रशासनानं त्रास देत असल्याचा आरोप। पुण्यातल्या धनकवडी इथल्या कौटुंबिक जमीन हस्तांतर प्रकरणामध्ये उषा चव्हाणांचा प्रशासनावर आरोप। मीरा भाईंदर महानगरपालिकेची सीबीएसई शाळा सुरू करण्याऐवजी त्याच इमारतीतील वर्गखोल्या भाड्यानं देण्याचा प्रस्ताव। महापालिका शाळेतील 24 वर्गखोल्या एनएल दालमिया शाळेला वर्षभरासाठी भाड्यानं देणार। प्रशासनाच्या निर्णयावरती सर्व स्तरातून संताप।